मंडळी नमस्कार. मी कौशल्या. आज बनवणार आहे आपण चवळीची उसळ. सकाळच्या गडबडीत झटपटी होणारी अशी चवळीची उसळ आपण बनवूयात. मी 1 वाटी इथे चवळी घेतलेली आहे आणि रात्रीच मी भिजवून ठेवलेली आहे. सकाळपर्यंत भिजून होते. शिजायला आपण लवकर शिजते मग भिजवून झाल्यावर. जर आपण कच्चीच घेतली असती तर खूप शिट्ट्या लावाव्या लागल्या असत्या आणि वेळ खूप जातो. त्यामुळं मी रात्रीच इथे भिजवून ठेवलेली आहे. धुवून भिजवून ठेवूयात. आपली ही चवळी भिजलेली आहे. आता आपण करायला घेऊयात. धुवून घेऊयात. जरा फेस आल्यासारखे झाले ना, मग धुवून घेऊयात. आणि कुकरमध्ये आपण फक्त 3 शिट्ट्या करायच्यात. मीठ टाकून 3 शिट्ट्या आपण करून घेऊयात. थोडंसं पाणी घालूयात. एक अर्धा ग्लास पाणी. जास्त पातळ नाही करायचे आपल्याला. मीठ घालून आपण शिजवून घेऊयात. आता आपण साहित्य बघून घेऊयात. मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत, 1 टमाटर आणि अद्रक लसणाची पेस्ट. शिजून झालेलं आहे आपलं. जास्त पण शिट्ट्या नाही मारायच्या आणि जास्त शिजवायचं पण नाही त्याला. आता मी गॅस चालू केले आहे. त्याच्यामध्ये आपण 2 पळी तेल टाकलेले आहे आणि जिरं टाकूयात. आणि मीडियम साईजचे 2 कांदे मी घेतलेले आहेत, ते आपण फोडणीला करूयात. 1 छोटा कांदा कापलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर 2 कांदे इथं बारीक चिरलेले आपण टाकूयात. जिरं टाकल्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा आणि आपण अद्रक लसूण टाकूयात. आता कांदा छान परतला आहे, हलवून घेऊयात. एक छान परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात. टोमॅटो परतून घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये मी हळद आणि आपला सोलापुरी मसाला कमीच घेतलेला आहे. मी 1 चमचावर घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त तिखट नाही करायची भाजी, त्यामुळे मी कमीच घेतलं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवी असेल तर, कारण सोलापुरी रेसिपी जरा तिखट असते, त्यामुळे 1 वाटीभर तरी तिखट असतंच. हे बघा, आपली भाजी तयार. फोडणी दिल्यानंतर आपण 5 मिनटं आपण शिजवून घेऊयात. आणि कोथिंबीर टाकून झाली आपली भाजी तयार. 10 मिनटात शिजून होते. चला आता टिफिन भरूयात. मस्तच आहे ना भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटूयात.